सो वडापाव आपण घेतलेला आहे, चंगू मंगू वडापाव. वाव, त्याचं जे बाहेरचं मटेरियल आहे ना खूप जास्त क्रिस्पी आहे. आणि एक छोटा पाव आहे, हा बघा, हा पाव आहे ना भाई, ह्याला पाव बोलतात. आणि वाशीला वडापाव खाल्लेला त्याचा पाव. भाई साहब, म्हणजे ते वेगळीच क्रिएटिव्हिटी आहे त्या लोकांची. तुम्ही बघाल ना, वडाची साईज पण एकदम परफेक्ट आहे. दोन साईडला चटण्या टाकलेल्या आहे. ट्राय करूया चंगू मंगू वडापाव. काय आहे ना, 2-3 टाईपचे वडापाव असतात. एक सुरभीवाले, एक मोरबीवाले आणि एक आपला मराठी माणूस. मराठी माणसाच्या बटाट्याच्या भाजीची चव आहे ना ती कळते, ठीक आहे. मग तो बाहेर विकलेला वडापाव असू दे किंवा घरात केलेली बटाट्याची भाजी असू दे, ही तीच भाजी आहे. तुम्ही बघताय ना, याचा कलर बघूनच कळेल. भाजी खाल्ली ना की चरका लागतोय लिटरली. त्याचं जे कोटिंग आहे ना थोडं जाड आहे वरचं. हे जे कोटिंग तुम्ही बघताय ना थोडं जाड आहे, पण क्रिस्पी कोटिंग आहे. नॉर्मल गरम वडापाव आहे. इथे गरम गरम मिळत असेल, गरमच आहे पण थोडा नॉर्मल आहे. बटाट्याची भाजी फुल्ली स्मॅश झालेली आहे आणि इथे कोथिंबीर दिसते, सगळं राय वगैरे दिसते, प्रॉपरली एकदम मॅश केलेलं आहे. 20 रुपयाच्या प्राइसच्या हिशोबाने मला टोटली वर्थ वाटला. एकदम भारी, बेस्ट आहे. मला आवडला चंगू मंगू वडापाव. कलर बघा ना भाई, कलर किती येल्लोइश आहे, किती मस्त कलर उतरलेला आहे पूर्ण भाजीला. हे यातले इथले रेट्स आहेत. सो तुम्ही इथे बाकी गोष्टी पण खाऊ शकता. सकाळच्या वेळेस या थोडंसं लवकर. मे बी यांच्याकडे वडा उसळ पण मिळतं आणि मिसळ पाव पण मिळतो. सो तुम्ही ते विचारा, तुम्हाला मी मेन्यू दाखवलाच आहे.